Hello students, example is the spherical soap bubble is expanding. Spherical soap bubble is expanding so that its radius is increasing. Is increasing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate is the surface area increasing when its radius is 5 centimeter? A spherical soap bubble is expand होतोय कसा, so that its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. Radius increase होते at the rate of 0.02 centimeter per second. Consider let R be the radius. कन्सिडर केले आपण आर काय आहे, रेडियस आहे. बघा, स्पेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग सो दॅट इट्स रेडियस इज इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. ॲट वॉट रेट इज द सरफेस एरिया. सरफेस एरिया आहे म्हणजे सरफेस एरियाला पण लेटर दिलं पाहिजे. एस बी द surface area of a soap bubble at time t. आपल्याला अजून काय दिले बघा, dr by dt रेडियस चेंज कशी होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच काय असणार आहे, dr by dt इज इक्वल टू 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. r इज इक्वल टू r पण दिले बघा, अँड इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर. r आपल्याला माहिती आहे 5 सेंटीमीटर. आपण याला इक्वेशन नंबर 1 न कन्सिडर करतोय. आता आपल्याला शोधायचं काय आहे बघा, शोधायचं काय आहे तर ds बाय dt शोधायचं आहे. करेक्ट, वी हॅव टू फाइंड ds बाय dt, रेट ऑफ चेंज इन सरफेस एरिया. तर बघा, आपल्याला एस माहीत आहे, स्पेरिकल सोप बबल आहे, तर सरफेस एरियाचा फॉर्म्युला एस इज इक्वल टू 4πr स्क्वेअर. करेक्ट, एस इज इक्वल टू 4πr स्क्वेअर. आता आपण हे डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएटिंग with respect to t. Therefore ds by dt is equal to 4 pi. तर कॉन्स्टंट आहे 4 pi. r स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2r dr by dt. Therefore ds by dt is equal to 4 pi into 2r 8 pi r dr by dt. आता आपल्याला dr बाय डी टीची व्हॅल्यू माहीत आहे. इथे 1 मध्ये बघा, dr बाय डी टी काय 0.02 सेंटीमीटर आहे आणि आरची पण व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर. आपण पुट करू शकतो. फ्रॉम वन ds बाय डी टी इज इक्वल टू बघा 8 पाय, आरची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर, आणखी dr बाय डी टी 0.02 आणि आपण याचं मल्टिप्लिकेशन केले तर आपल्याला मिळेल बघा 0.8 पाय. ds बाय डी टी इज इक्वल टू 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद असणार आहे. म्हणजे सरफेस एरिया ऑफ द सोप बबल इज इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. आपण आता सेकंड एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल्स फार इझी आहेत. सेकंड एक्झाम्पल काय सांगते बघा, सेकंड एक्झाम्पल काय आहे, इफ ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल increases at the rate of √2 centimeter per second. Find the rate of increases of its area when its side of length is 3 centimeter.
आपल्याला शोधायचं आहे काय हे माहीत पाहिजे बरं का. तर आपल्याला काय शोधायचं आहे, फाइंड द रेट ऑफ इन्क्रीजेस ऑफ इट्स एरिया. फाइंड द रेट ऑफ इन्क्रीजेस ऑफ इट्स एरिया वेन इट्स साईड लेंथ इज 3 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला शोधायचं आहे dA/dt. आता साईड आहे तर त्यासाठी आपण लेटर घेतो एक्स. लेट एक्स बी द साईड ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल and AB its एरिया. ए काय असेल, एरिया असेल. ए इज इक्वल टू काय असणार आहे बघा. मग फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया शोधण्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, √3/4 x². आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. एचं डिफरन्शिएशन dA/dt. √3/4 तर कॉन्स्टंट आहे, तसाच राहणार, त्यामध्ये चेंजेसच होणार नाहीत. √3/4 आहे तसाच. x² डिफरन्शिएशन 2x करेक्ट, आणि x डिफरन्शिएशन dx/dt. √3/4 आहे तसेच बघा. √3/4 इथं 2ला इथला 2 कॅन्सल होऊ शकते, मग इथं आपण √3/2 असं लिहू शकतो. √3/2 आणि इंटू x dx/dt. म्हणजे आपल्याला dA/dt मिळाला √3/2 x dx/dt. बट गिव्हन दॅट आपल्याला अजून काय दिलं होतं बघा. बट गिव्हन दॅट बघा एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलं आहे बघा. dx/dt दिलं आहे आपल्याला. dx/dt किती दिलं आहे, 2√2 सेंटीमीटर आणि x इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. गिव्हन दॅट dx/dt इज इक्वल टू √2 सेंटीमीटर पर सेकंड अँड x इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आपण ह्या दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करतोय. मग आपल्याला मिळेल dA/dt इज इक्वल टू √3/2 आहे तसेच एक्सची व्हॅल्यू 3 आणि dx/dt ची व्हॅल्यू √2. आणि आपण सॉल्व केल्यानंतर आन्सर मिळते 3√6/2 आणि युनिट इज सेंटीमीटर असणार आहे स्क्वेअर पर सेकंड. dA/dt हेच आपल्याला शोधायचं होतं. काय शोधलं बघा आपण, रेट ऑफ increases of the area of equilateral triangle is 3√6/2 सेंटीमीटर पर सेकंड. सेकंड एक्झाम्पल झालं. आपण थर्ड एक्झाम्पल घेतोय. याच टाईपमधलं आपण सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. आता व्हॅल्यूम आला आहे बघा. द व्हॅल्यूम ऑफ अ स्पियर इन्क्रीजेस. मी एक्झाम्पल वाचतोय बघा. द व्हॅल्यूम ऑफ ए स्पियर increases at the rate of 20 cm³ per second. Find the rate of change of its surface area when its radius is 5 cm. आपल्याला शोधायचं आहे dS/dt आणि रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया. पण कधी रेडियस 5 असताना dS/dt काय असेल हे शोधायचं आहे. आपण लेटर कन्सिडर करूया. लेट आर बी द रेडियस. अजून कोणतं लेटर लागेल बघा. एस बी द सरफेस एरिया आलाय ना. एस बी द सरफेस एरिया आणि व्हॅल्यूम पण आलाय. व्ही बी द व्हॅल्यूम ऑफ द स्पियर at any time t. आणि आपल्याला स्पेअरचा एरिया आणि व्हॅल्यूम काढण्याची पण फॉर्म्युले माहीत पाहिजेत बरं का. इथं अजून काय दिले बघा. गिव्हन दॅट
काय दिले तिने dv/dt दिलंय ना. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅल्यूम बघा काय दिलाय dv/dt इज इक्वल टू 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. आणखी काय दिले आर रेडियस दिल्या 5 सेंटीमीटर. याला आपण इक्वेशन 1 डिनोट करतोय कारण आपण ते यूज करणार आहे. आता आपल्याला सरफेस एरियाचा पण फॉर्म्युला माहीत पाहिजे, व्हॅल्यूमचा पण माहीत पाहिजे. एस इज इक्वल टू काय येणार आहे बघा 4πr². आणखी व्हॅल्यूमचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू 4/3πr³. आता एस आपण डिफरन्शिएट करतोय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. ds/dt इज इक्वल टू 4π कॉन्स्टंटच आहेत, r² डिफरन्शिएशन 2r dr/dt. म्हणजेच काय येईल बघा 2 × 4 8πr dr/dt. आता आपल्याला व्ही पण डिफरन्शिएट केला पाहिजे. व्ही डिफरन्शिएट करतोय आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. dv/dt इज इक्वल टू 4/3π कॉन्स्टंटच आहेत, त्यामध्ये काहीच बदल होणार नाही. r³ डिफरन्शिएशन 3r² dr/dt. आणि सिंपल फॉर्ममध्ये काय आले बघा 3 ला 3 कॅन्सल 4πr² dr/dt. आपल्याला dv/dt ची व्हॅल्यू मिळाली 4πr² dr/dt. पण आपल्याला इथं बघा फ्रॉम 1 या 1 वरून आपल्याला dr/dt ची व्हॅल्यू शोधू शकतोय आपण. इथं फ्रॉम 1 काय होणार आहे बघा 1 वरून आपल्याला dr/dt ची व्हॅल्यू शोधू शकतोय आपण. dr/dt इज इक्वल टू 1/4πr² dv/dt. आता इथं dr/dt ची व्हॅल्यू शोधतोय कारण का आपल्याला इथं लागणार आहे व्हॅल्यू, आपल्याला इथं काय या इक्वेशनमध्ये लागणार आहे, म्हणून आपण dr/dt ची व्हॅल्यू शोधतोय. शोधणार कशी तर काय करायचं बघा dv/dt ची व्हॅल्यू 1 मध्ये माहिती आहे आपल्याला, तर आपण हे इक्वेशन कन्वर्ट करून घेतो dr/dt च्या फॉर्ममध्ये. dr/dt इज इक्वल टू dv/dt अपॉन 4πr². आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल बघा dr/dt ची व्हॅल्यू इथं dv/dt ची पुट केली तरी चालेल किंवा फायनली पुन्हा पुट केली तरी चालेल. आता आपण ही व्हॅल्यू इथं पुट करतोय कुठं ds/dt मध्ये बघा ds/dt इज इक्वल टू 8πr × 1/4πr² dv/dt. इथं आपण dr/dt ची व्हॅल्यू पुट केली कुठून तर ही मिळालेली आपल्याला बघा इथं dr/dt ची व्हॅल्यू होती ती इथं आपण पुट केली. आता काय काय होते बघा चेंजेस काय काय होतात बघा ds/dt इज इक्वल टू बघा 4 तिथं कॅन्सल होणार 2 राहणार पाय कॅन्सल होणार काय होणार आहे पाय पण कॅन्सल होणार आहे. ds/dt काय राहणार आहे 2/r इथला r ला r कॅन्सल होणार आहे पाय कॅन्सल होणार आहे 4 × 2 = 8 2/r dv/dt. हा dv/dt आहे तसाच त्यामध्ये काय बदल झाला नाही. पण dv/dt ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 20 सेंटीमीटर पर क्यूब आणि r ची पण व्हॅल्यू माहिती आहे 5 सेंटीमीटर ते आपण पुट करतोय. म्हणजे ds/dt इज इक्वल टू 2/r ची व्हॅल्यू 5 2/r ची व्हॅल्यू किती घेतली 5 घेतली इंटू dv/dt किती घेतला 20 विच इज इक्वल टू 8. म्हणजे ds/dt आपल्याला मिळाला 8 आणि युनिट काय असेल बघा 8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. आपण काय शोधला द सरफेस एरिया ऑफ द स्फिअर इज चेंजिंग ॲट द रेट 8 सेंटीमीटर पर सेकंड.
आपण फोर्थ एक्झाम्पल घेतोय. अतिशय सिंपल आहे फोर्थ एक्झाम्पल. बघा, द एजेस ऑफ ए क्यूब इज डिक्रीजिंग at the rate of 0.6 centimeter per second. Find the rate at which the volume is decreasing when the edges of the cube is 2 centimeter. The edges of a cube आहे त्याचे एजेस कसे होतात, डिक्रीजिंग कसे होतात, ॲट द रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. काय होतात, डिक्रीज होतात 0.6 सेंटीमीटरने. आणि ती साईड किती दिली बघ, एज किती दिली आहे, 2 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. तर कन्सिडर करूया बघा, लेट एक्स बी द साईड घेऊया किंवा एज घेऊया, बी द एज ऑफ द क्यूब अँड बघा व्ही बी इट्स व्हॉल्यूम ॲट एनी टाइम टी. फक्त लेटर आपण कन्सिडर केले, एक्स हे एजेससाठी घेतलं आणि व्ही व्हॅल्यूमसाठी घेतलं. आता आपल्याला अजून काय दिले बघा, गिव्हन दॅट काय दिले त्यांनी, डी एक्स बाय डी टी दिलं आहे ना त्यांनी, डी एक्स बाय डी टी. बघा इथं आहे, एजेस ऑफ ए क्यूब इज डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे डी एक्स बाय डी टी काय दिला तर 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. आणि अजून काय दिले तिने, एक्स पण दिला, एक्स म्हणजे एज 2 सेंटीमीटर. आपण ह्याला 1 डिनोट करतो, इक्वेशन 1 डिनोट करतोय. आपल्याला आता व्ही माहिती पाहिजे, व्हॅल्यूम क्यूबचा व्हॅल्यूम कसा फॉर्म्युला आहे कोणता, व्ही इज इक्वल टू एक्स क्यूब. हे माहीत असल्याशिवाय आपल्याला पुढं जाताच येत नाही. आता डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन 3x स्क्वेअर. आणि आपल्याकडं आणि डी एक्स बाय डी टी पाहिजे ना, डी एक्स बाय डी टी. आता 1 वरून आपल्याला डी एक्स बाय डी टीची पण व्हॅल्यू माहिती आहे आणि एक्सची पण माहिती आहे. फ्रॉम वन डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू 3 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 2चा स्क्वेअर होईल. आणखी डी एक्स बाय डी टी किती आहे, 0.6 आहे. आणि फायनली आन्सर मिळेल आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 7.2 डी व्ही बाय डी टी. आणि याचं युनिट काय असेल बघा, सेंटीमीटर आहे, व्हॅल्यूम आहे, क्यूब येणार आहे, म्हणजे 7.2 सेंटीमीटर क्यूब आणि युनिट टाईमचं सेकंड. म्हणजेच काय, द व्हॅल्यूम ऑफ द क्यूब इज डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 7.2 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड, डी व्ही बाय डी टी आपल्याला मिळाला. सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. ओके, थँक्यू.